हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे। आज लवकर उठली मी, 5:30लाच उठली, कारण की आज आहे आमच्या घरी नवमी आणि नवमीचं सगळं खूप सारा स्वयंपाक करायचं आहे। तर त्याच्यामुळे सगळी तयारी तर चालू झाली। आज किचनवर सगळीकडे भांडे 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 दिसणार आहे, कारण खूप सारे पदार्थ बनवायचे असतात आणि त्याच्यामुळे मी काल अगोदर सगळं तयारी करून ठेवली होती, भाज्या वगैरे निवडून। नाहीतर भाज्या वगैरे जर निवडलेल्या नसत्या तर त्याच दिवशी खूप त्रास होतो सगळ्या गोष्टी बनवायच्या। आणि त्याच्यामुळे मी काल हे सगळ्या भाज्या वगैरे निवडून ठेवल्या होत्या। अद्रक, लसूण ते सगळं निवडून ठेवलं होतं, कोथिंबीर निवडून ठेवलेली, परत लसूण सोलून ठेवला होता, खोबरं किसून ठेवलं होतं, इलायची पावडर करून ठेवलं होतं, तूप वगैरे सगळं बाहेर काढून ठेवलं होतं, कारण की फ्रीजमध्ये होतं हे सगळ्या गोष्टी। तर आता माझं बऱ्यापैकी म्हणजे अर्धा स्वयंपाक तर माझा झालेला आहे। आता 8 वाजले, तर प्रांजलला पण टिफिन बनवलं आहे। आज साधंच दिलं आहे तिला, जाम चपाती आणि फ्रूट्स वगैरे। तर म्हटलं जाऊ दे एक दिवस ती पण करेल ॲडजस्ट, तसं काही नाही, तिला जाम चपाती तर तसं खूपच आवडते। आणि पीठ वगैरे सगळं मळून झालं आहे। आता मिक्स भाजी बनवायची आणि रशी बनवायची आणि चपात्या करायच्या, एवढंच बाकी राहिले माझं 8 वाजता। तर आणि थापलेल्या वड्या करायच्या, आळूच्या पानाच्या वड्या करायच्या, असं आहे। अजून बरेच 4-5 पदार्थ बनवायचे राहिलेत अजून, तेवढे बनवते। एकदा प्रांजलला रेडी करते। प्रांजलचे पप्पा गेले आंघोळीला घेऊन, त्यांना म्हटलं आज तुम्ही तिला रेडी करा, मला नका सांगू आज काही, कारण की मला खूप सारे काम आहे आज किचनमध्ये, त्याच्यामुळे। आणि दादा तर अजून झोपलेलेच आहे। तर सकाळी उठून आंघोळ वगैरे करून सगळ्या स्वयंपाकाची तयारी केली, कारण की पित्र म्हटलं तर खूप असतं। आणि कढी रशी बनवायची, कांदा वगैरे भाजला आहे, आणि खीर झाली आहे, डाळ भात झालं आहे, आणि खीर, डाळ भात, कढी, पीठ मळून ठेवलं आहे, भात झालं आहे, आणि बाकीच्या गोष्टी अजून बनवायच्या आहे। तर चला, तुम्हाला पूर्ण स्वयंपाक झाल्यावर तर मी दाखवणारच आहे मी काय काय बनवले। आणि आता मिक्स भाजी बनवायची। काही ठिकाणी काय करतात, तर ह्या सगळ्या ज्या भाज्या असतात ना, डांगर, कारलं, गवारीच्या शेंगा, ह्या सगळ्या वेगवेगळ्या करतात, पण आमच्या गावाकडे तसलं काही करत नाही। ज्या 5 भाज्या असतात त्या मिक्स भाजी म्हणजे मिक्स एकत्रच शिजवतात आणि एकत्रच बनवतात आणि एकत्रच वाढतात, त्याला शाकभाजी पण म्हणतात, कोणी मिक्स भाजी पण म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्या गावाकडे त्या भाजीला शाकभाजी म्हटलं जातं, मिक्स भाजीला। आणि चला, प्रांजलला पण रेडी करायचे। आता प्रांजलचे पप्पा रेडी करतील, बाकीचं स्वयंपाक मी तुम्हाला झाल्यावर दाखवते। प्रांजलसाठी ना एक चपाती लाटून तिला जाम चपाती बनवून दिली आहे, आणि एक अर्धा ॲपल होतं ते पण दिले, तिचं टिफिन वगैरे आता द्यायचं आहे। आणि इकडं आपल्या स्वयंपाक कढी खीर, याच्यामध्ये डाळ बनवली आहे, याच्यामध्ये खाली राईस बनवलं आहे, आणि इथं मस्तपैकी कढी बनवली आहे, आणि इथं चपात्याचं पीठ मळून ठेवलं आहे। इथं प्रांजलला खायचं आहे चोकोच, आणि इथं कांदा वगैरे भाजून ठेवलं आहे, शाकभाजी बनवायची, आळूचे पानं बनवायचे, ते सुकलेले भेटले जरा। आणि हे बघा असे मिक्स भाज्या असतात, हे सगळे एकत्र असतात, तर ह्या आता बनवायच्या आहे। मेथी आहे, कारलं आहे, डांगर आहे, गवारीच्या शेंगा आहे, आणि भेंडी टाकायची। तर असले काही स्वयंपाक आता करायचं आहे। आणि आता इथं प्रांजल आली आंघोळ करून, चला कपडे घाला पटापट। इथं प्रांजल झाली रेडी, चालली तू स्कूलला? चालली लवकर ये कढी खायला, लवकर ये। छान रेडी झाली तू तर। आता काय फोनमध्ये जाते का काय डायरेक्ट? दाद गेले सगळं, चालली आता प्रांजल स्कूलला, रेडी झाली, छान अभ्यास करा काय। बघा माझा स्वयंपाक झाला आहे, इथं वाजले 10 आणि स्वयंपाक पण रेडी आहे। इथं फोटो वगैरे ठेवला आहे, तर इथं पाटावर ठेवायचं आहे, हार वगैरे बनवलं आहे। तर बघा इथं थापलेले वड्या बनवले, इथं आळूच्या पानाच्या वड्या, इथं मिक्स भाजी बनवली आहे, इथं खीर झालेली आहे, दाखवतो तुम्हाला दाखवलेलं आहे। इथं रशी झालेली आहे, याच्यात भात आहे, आणि त्याच्यात डाळ आहे,
तर आता मी इथं ताट बनवते, हे बघा असला. आणि हे जे आहे ते फोटोजवळ ठेवणार आहे आणि मग गाईला देणार आहे. आणि हे जे ताट आहे तर सुवासीन म्हणून मी जेवणार आहे. तर बघा असलं काही जेवण आहे आज आमच्याकडे. तर चला, मस्तपैकी तांदळाची खीर बनवली आहे. लवकर झाला स्वयंपाक. प्रांजलचे पप्पांना त्यांना पण जायचे लवकर. मस्तपैकी तांदळाची खीर बनवली आहे. या सगळेजण जेवण करायला. एकदा नैवेद्य वगैरे दाखवू होता. कशात काय घ्यावं, कशात काय नाही, असंच होते. आता होतायला पण काही नाही. रश्शी बनवली आहे छान छान. आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि पूजा करते मी. तर तुम्हाला दाखवते मी पूजा वगैरे कसं करते. फोटोला हार वगैरे घातला आहे आणि गाईला घास वगैरे द्यायचा असतो, तो घास वगैरे इथं ठेवलेला आहे. तर चला मी पूजा करून घेते आज. हे बघा इथं फोटो ठेवला आहे आणि फोटोला हार घातला आहे, अगरबत्ती लावली आहे, दिवा लावला आहे, हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेतले. आणि हे असलं ताट ठेवले, याच्यामध्ये सगळं जेवढं बनवलं आहे तेवढं ठेवले आणि ग्लास ठेवला आहे पाण्याचं भरून. तर आणि हा घास जो आहे हा गाईला द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आजची पूजा झालेली आहे. आणि आता हे पूजा करताय त्यांच्या मम्मीची. सगळ्यांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा. काही चुकलं असेल आमच्याकडून तर आम्हाला क्षमा करा. काय झालं? मग आता पूजा वगैरे झाली आणि सुवासीन म्हणून आता मी जेवणार आहे. तर बघा हे ताट बनवले. तर हे ताट मी बनवणार आहे. आता मी जेवण करणार आहे. तर या सगळेजण जेवण करायला. काम वगैरे आवरलं सगळं आणि थोडा वेळ झोपले, कारण की लवकर उठले होते 5:30ला आणि मला एवढं लवकर उठायची काय सवय नाही आहे. पण आज उठले होते. आणि आता प्रांजल आली आहे स्कूलमधून आणि प्रांजलला घ्यायला खाली गेली होती मी. तिची व्हॅन आली होती खाली आणि तिला घेऊन आत्ताच आली आहे. आणि माझं पार्सल पण आलं आहे फ्लिपकार्टवरती. मी एक साडी ऑर्डर केली होती, गडवाल साडी. खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर लाईव्हमध्ये पण बऱ्याच डबल शर्ट घालून गेली होती. डबल शर्ट घालून जाते प्रांजल. तर हे बघा असली साडी तर मला ओपन करून मी दाखवते. गडवाल साडी प्रांजलचं एकदा होऊ देऊ आपण, मग कंटिन्यू करू व्हिडिओ. पार्सल बघू मम्मीचं कशी साडी आहे. हे पायाचा रंग दिसतोय का? आता आपण याला खोलून बघू तर आपण याला आता खोलून बघूया. असं ओढ लागतं. अगं इकून खोलायचं तर तू इकून खोललं, कुणी पण खोलतीये. एकूणच खोललं आपण तर. जाऊ दे आता खोल. आता आपण ही पार्सल साडी आली बघा. पार्सल साडी तर मम्मीचीच असते. सगळं काढून घेऊ म्हणून सगळी साडी बघा. आता आपण याला खोलून बघू. चला, सगळं काम तूच करणार आहे वाटतं आज. हा प्रांजल पूर्ण साडी दाखवते तुम्हाला. दाखव ना मग, काढ की पटापटा. साडी गडवाल 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 साडी गडवाल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेव. असली छान अशी साडी आलेली आहे. आता बघू आपण.